मी 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम लवंग, 10 ग्रॅम काळी मिरी, 20 ग्रॅम सुंठ, 10 ग्रॅम गाठी पिंपळी, 10 ग्रॅम पानपिंपळी, 5 ग्रॅम हिरवे वेलदोडे, 5 ग्रॅम दालचिनी, 1 जायफळ व 2 मसाला वेलची घेतली आहे. खंडी खलबत्ता घेतला आहे. त्यात आता हे सुंठाचे तुकडे टाकून घेते. नंतर गाठी पिंपळी पण मी खलबत्त्यात टाकून कुटून घेते. जायफळ टाकते. आता हे मी खलबत्त्यात कुटून आणते. मसाल्याचे सर्व वस्तू मी खलबत्त्यात टाकून बारीक कुटून घेतले आहे. त्या भांड्यात मसाल्याची पावडर टाकून घेते. आता अगदी बारीक पावडर करून घेते मी. मसाला मिक्सरच्या भांड्यात छान बारीक झाला आहे. मसाला ओतून घेते. 2 वाट्या गरम पाणी करून घेतले आहे. अर्धी वाटी गुळ आहे, त्याच वाटीने मी 2 वाट्या पाणी घेतले आहे. गुळाचे पाणी मी गाळून घेतले आहे. पहिल्या तुपात मी गव्हाचं पीठ टाकते. लालसर झालं आहे. त्यात मी आता मसाला टाकते. गुळाचे पाणी थोडे थोडे टाकत जाऊ म्हणजे गाठी होणार नाही. मसाल्याचे व गुळाचे तिखं पाणी असं छान उकळतं टाकून गरमागरम आपण खाऊ शकतो.